नास्तादैमसची भविष्यवाणी डॉक्टर सुरेशचंद्र नाडकर्णी. प्रकरण 26. गुराख्यांसारखे लोक रात्री युद्ध करतील. 21व्या शतकाचा आणि नव्या सहस्त्रकाचा प्रारंभ होताना साऱ्या जगातील मानवजातीचे मन उचंबळून आले होते. विज्ञानात प्रगती होईल, राहणीमानात सुधारणा होईल, सर्वत्र सुबत्ता नांदेल आणि त्या पाठोपाठ जीवनात शांती समृद्धी येईल, अशीच सुखस्वप्ने सर्वांच्या डोळ्यांसमोर तरळून गेली होती. आणि तसे म्हटले तर ही अपेक्षा रास्त होती. 20वे शतक नुकतेच मागे पडले. जाताना विज्ञानातील नेत्रदीपक प्रगती समवेत अनेक चांगल्या गोष्टी देऊन गेले, परंतु त्याचबरोबर दहशतवादही देऊन गेले. हा मानवनिर्मित अतिभयानक प्रकार देशातील सर्व प्रगतीचा, चांगल्या गोष्टींचा विध्वंस घडवून आणतो. आणि त्यातील सर्वात वाईट काय असेल तर सामान्य माणसाचे मानसिक स्वास्थ्य नष्ट होऊन जाते. आज जगातील प्रत्येक देश या दहशतवादाने ग्रासला आहे. भारत गेली 50 वर्षे सीमेपलीकडून निर्माण होणाऱ्या दहशतवादाविरुद्ध लढत आहे. याच दहशतवादाच्या सैतानाने जगातील एकमेव महासत्ता गणल्या जाणाऱ्या अमेरिकेच्या मानबिंदूवरच आघात केला. नव्या सहस्त्रकाच्या प्रारंभीच सुरू होऊन भडकणाऱ्या सर्वाधिक विनाशकारी तिसऱ्या महायुद्धाचे वर्णन करणाऱ्या सुमारे 270 चतुष्पदी नास्तादैमसने निसंदिग्ध शब्दात लिहून ठेवले आहेत. भयानक रक्तपात होईल. सारी युरोपची आणि मध्य पूर्वेतील भूमी रक्ताने भिजून जाईल आणि त्याची फार मोठी किंमत मोजावी लागेल. या युद्धात अण्वस्त्रे मर्यादित स्वरूपात वापरली जातील. रासायनिक बॉम्ब आणि जैविक बॉम्बही उपयोगात आणले जातील. अमेरिका आणि रशिया यांची युती होईल. पाश्चिमात्य देश विरुद्ध पौर्वात्य देश असे काहीसे स्वरूप राहील. हे युद्ध जवळपास 2026 सालापर्यंत चालेल, परंतु नंतर मात्र दहशतवादाच्या सैतानाचा संपूर्ण निपात होईल, असे नास्तादैमसने लिहून ठेवले आहे. मध्य पूर्वेतील दहशतवादी कोण आहेत हे सांगण्याची आवश्यकताच नाही. ओसामा बिन लादेन याने पेटविलेले युद्ध त्याच्या अगणित बांधवांचे रक्त सांडल्याखेरीज राहणार नाही. नास्तादैमसची 7व्या शतकातील 7वी चतुष्पदी सांगते, अति हलक्या महान घोड्यांवर स्वार झालेले चंद्रकोरीचा विध्वंस केल्याचा दावा करतील. डोंगराळ वैराण भागात गुरे वळणाऱ्यांसारखे भणंग गबाळ वस्त्रे परिधान करणारे रात्री युद्ध करतील. नाल्या खंदकांतून रक्ताच्या लाल नद्या वाहतील. अति हलके घोडे म्हणजे सहजच अफगाणिस्तानातील दऱ्याखोऱ्यातून फिरू शकणारी हेलिकॉप्टर्स, त्यात स्वार होऊन लढणारे अमेरिकन, ब्रिटिश कमांडोज, अफगाण, अरब दहशतवाद्यांचा संपूर्ण निपात केल्याचा दावा करतील. चंद्रकोर या संकेतात अफगाण अरब अतिरेकी अभिप्रेत आहेत. तिसऱ्या ओळीत गुरे चारणारे अथवा मेंढपाळांसारखे दिसणारे हे तालिबान संघटनेचे अतिरेकी आहेत, हे सहज समजू शकते. बहुतेक बॉम्बफेक ही सूर्यास्तानंतरच करण्यात आली आहे आणि चौथ्या ओळीतील रेड गल्फ इन डीप डिच म्हणजे डोंगराळ भागात रक्ताचे पाट वाहतील इतके रक्त सांडले जाईल असा अर्थ ध्वनित होतो. या तिसऱ्या महायुद्धातील पाश्चात्यांचा मध्य पूर्वेतील अरब तुर्क राष्ट्रांविरुद्धचा विजय वर्णन केला आहे, असा दावा या चतुष्पदीबद्दल इंग्रज समीक्षक श्रीमती एरिका चीथम मांडतात. मला मात्र हे वर्णन अफगाणिस्तानातील तालिबान विरुद्ध चाललेल्या युद्धाचे वाटते. जणू नास्तादैमसने हे सारे युद्ध होण्याआधीच पाहिले होते. 9व्या महिन्यातील क्रौर्याचा त्याचा उल्लेख दुसरे काय सांगतो. क्रौर्याचा बादशहा आकाशातून अवतरेल,
बुधवार 11 सप्टेंबर 2001 पूर्व अमेरिकेत सकाळी 9 वाजण्याचा सुमार. कार्यालये, दुकाने अद्याप पुरती फुलून गेली नव्हती, पण गर्दी जाणवेल इतपत वर्दळ सुरू झाली होती. 2 भली मोठी विमाने हजारो गॅलन पेट्रोल भरून न्यूयॉर्कमधील जागतिक व्यापार केंद्रांच्या वर्ल्ड ट्रेड सेंटर जुळ्या टॉवर्सकडे झेपावली आणि एक अमेरिकन संरक्षण विभागाच्या पेंटागॉन या मुख्य कार्यालयाकडे झेपावले. कुणालाही काही कल्पना येण्यापूर्वी एक विमान जुळ्या टॉवर्सपैकी एकावर आदळले. काही मिनिटांतच दुसरे विमान दुसऱ्या टॉवरवर आदळले. दोन्ही टॉवर काही मिनिटांतच दगडविटांचे ढिगारे होऊन खाली कोसळले. भयानक आगीने थैमान घातले. हजारो माणसे आतल्या सामानसुमानासह ढिगाऱ्यांत गाडली गेली. काही जागच्या जागी जळून मेली. सोव्हिएत युनियनच्या पतनानंतर जगातील एकमेव महासत्ता म्हणून अरेरावीने मिरवणाऱ्या बलाढ्य अमेरिकेचा मानबिंदू असलेल्या न्यूयॉर्क शहराचे वैभव मानले गेलेले 110 मजली जुळे मनोरे अतिरेक्यांनी एका धडाक्यात जमीनदोस्त केले. इतकेच नव्हे तर संरक्षण विभागाच्या मुख्यालयावर देखील आघात केला. एकंदर प्रकार भयानकच होता. झडती आणि धरपकडीचे सत्र सर्वत्र सुरू झाले. प्रथम मुठभर मंडळी, नंतर काही शेकड्यांत आणि आता हजारो अतिरेक्यांनी विणलेल्या घातपाती कारवायांच्या कार्यक्रमाची अंधुक रूपरेषा अमेरिकन हेर खात्याला दिसू लागली. प्रत्येक कृत्य ओसामा बिन लादेनकडे अंगुली निर्देश करू लागले. अमेरिकेने सर्व प्रयत्न करून पाहिले, पण अफगाण नेत्यांनी लादेनला अमेरिकेच्या ताब्यात देण्याचे नाकारले. अन शेवटी नव्या सहस्त्रकाच्या पहिल्याच वर्षी युद्ध सुरू झाले. घराघरातून संगणक असणाऱ्या देशांत इंटरनेटवर नास्तादैमसच्या नावाने 2 चतुष्पदी वारंवार प्रसूत करण्यात येत होत्या. त्या येथेही उपलब्ध झाल्या. त्या अशा होत्या: नव्या शतकाचा 9वा महिना, आकाशातून अतिरेक्यांचा राजा अवतरेल, 45 अंशावरील अक्षांशावरील घरेदारे जळून जातील, भव्य शहरात आग आणि विध्वंस थैथयाट करील. आणि दुसरी चतुष्पदी अशी होती: यॉर्कच्या नव्या शहरात अतोनात हानी होईल, जुळे भाऊ एकमेकांपासून दूर जातील, मातीत मिसळतील, किल्ला कोसळल्यानंतर नेता येईल, युद्धाला प्रारंभ होईल, ते भव्य नवे शहर पूर्ण जळून जाईल. नास्तादैमस 1650 या दोन्ही चतुष्पदी नास्तादैमसच्या सेंच्युरीज पुस्तकाच्या कोणत्याही आवृत्तीत सापडत नाही. शिवाय चतुष्पदींच्या खाली दिलेले वर्ष नास्तादैमसच्या मृत्यूनंतर 1566 जवळजवळ 100 वर्षांनी येते. म्हणजे या दोन्ही चतुष्पदी बनावट आहेत यात शंकाच नाही. पण स्वतः नास्तादैमसने मात्र नवा देश अमेरिका आणि न्यूयॉर्क शहरातील ही घातपाती दृश्ये यांबद्दल निश्चितच लिहून ठेवले आहे. फक्त अडचण आहे ती त्याची कथन करण्याची, कूटपद्धत समजावून घेऊन त्याची उकल करण्याची आणि काही प्रमाणात जुनी फ्रेंच भाषा समजून घेण्याची. नास्तादैमसच्या मूळ संहितेतील 5व्या शतकातील 78वी चतुष्पदी अशी आहे: ते दोघे फार काळ सुखाने एकत्र राहणार नाहीत. 13 वर्षांच्या आत अतिरेकी शक्तीचे भक्ष्य बनतील. दोन्ही बाजूंची प्रचंड हानी होईल. दोघांपैकी एक जण 3 डौलकाठ्या असलेल्या जहाजाला कृतज्ञतेने धन्यवाद देईल. आणि 10व्या शतकातील 72वी चतुष्पदी सांगते: 9व्या महिन्यात आकाशातून क्रोरियाचा बादशाह अवतरेल,
त्याच्या कृत्यामुळे साक्षात चेंगीज खानच जणू पुन्हा अवतरला आहे असे भासेल. त्यानंतर रणदेवता सर्वत्र सुखनैव संचार करील. यातील क्रौर्याचा बादशहा चेंगीज खान वगैरे विशेषणे अतिरेक्यांच्या संदर्भात वापरली आहेत. सप्टेंबर याचा इंग्रजीत 7 तर फ्रेंच भाषेत 9 असा अर्थ होतो. केवळ योगायोगानेच नास्तादैमसच्या भविष्यवाणीची अभ्यासक बनलेल्या श्रीमती एरिका चीथम या इंग्रज महिलेला देखील थोड्याफार प्रमाणात नास्तादैमसची दिव्य दृष्टी तिचा ज्योतिषशास्त्राचा काहीही संबंध नसतानाही लाभली. तिच्याच सांगण्यावरून तिच्या प्रोफेसीज आणि नास्तादैमस या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर 1985ची आवृत्ती न्यूयॉर्क शहर जळताना दाखविले आहे. प्रत्यक्ष घटनेच्या 15 वर्षे आधी नव्या शहरातील जुने मनोरे कोसळतील. डॉक्टर मायकेल नास्तादैमस निष्णात ज्योतिषी तर होताच, परंतु त्याचबरोबर त्याला दिव्य दृष्टीचे वरदानही लाभले होते. ते लाभल्याशिवाय ज्योतिषाच्या वाणीला, भविष्यकथनाला यश लाभत नाही असे त्याने आपल्या सेजर नामक ज्येष्ठ पुत्राला लिहिलेल्या पत्रात स्पष्टपणे नमूद केले आहे. सेजरला मात्र ती साधना कधीच जमली नाही. नास्तादैमसच्या काळात अमेरिका हा देश अस्तित्वात नव्हता. न्यूयॉर्क, वॉशिंग्टन ही शहरेही अस्तित्वात नव्हती. परंतु असंख्य मजले असलेले मनोरे, स्वातंत्र्य देवतेचा पुतळा, स्टॅच्यू ऑफ लिबर्टी या गोष्टी त्याने निश्चितच पाहिल्या असाव्यात. इतके अचूक वर्णन 400 वर्षापूर्वी त्याने लिहून ठेवले आहे. पहिल्या शतकातील 87 क्रमांकावर असलेली चतुष्पदी पहा. पृथ्वी हादरविणाऱ्या ज्वाला उफाळतील, जमिनीवर पडलेल्या ढिगाऱ्यातून धुमसत राहतील. नव्या शहरातील जुळे मनोरे कोसळतील. खूप रेंगाळणारे युद्ध सुरू होईल. नवे शहर म्हणजे न्यूयॉर्क शहर. 4थ्या शतकातील 16वी चतुष्पदी सांगते. कारस्थानी मंडळीच्या किळसवाण्या दहशतवादी कृत्यांमुळे स्वातंत्र्याची नगरी, स्वातंत्र्य देवतेची नगरी म्हणजे स्वातंत्र्य देवता खाली पाहू लागेल. शेकडो कारस्थानी, त्यांच्यापासून हजारो कारस्थानी म्हणजेच अतिरेकी दहशतवादी सापडतील. नवे नेते तितके प्रभावी असणार नाहीत. स्वातंत्र्य नगरी शब्दाची उकल सांगण्याची आवश्यकता नाही आणि एकापाठोपाठ एक झालेली अतिरेकी दहशतवाद्यांची धरपकड ही गोष्ट आता जगजाहीर आहे. त्यानंतर 6व्या शतकातील क्रमांक 97 वरील चतुष्पदी बरेच काही सांगून जाते. 45 अंशांच्या अक्षांशांच्या परिसरात आगीचे डोंब उसळतील. आग, युद्धाचे लोण चोहीकडे पसरत जाईल. पुरावा सादर करा असे आव्हान नॉर्मन्सना, अमेरिकनांना दिले जाईल आणि चोहीकडे अग्निज्वाला एकदमच प्रकट होईल. न्यूयॉर्क आणि वॉशिंग्टन ही दोन्ही शहरे 45व्या अक्षांशाच्या परिसरातच आहेत. न्यूयॉर्कमधील जागतिक व्यापार केंद्र आणि वॉशिंग्टनमधील पेंटागॉन हे मुख्य लष्करी कार्यालय या दोन्ही ठिकाणी अतिरेक्यांच्या घातपाती कारवायांमुळे आगीचे डोंब उसळले. ते कित्येक दिवस होते. दहशतवादी नेता ओसामा बिन लादेन हा अफगाणिस्तानातील दराखोऱ्यात कुठेतरी दडून बसला आहे. त्याला आपल्या स्वाधीन करावे असा अमेरिकेने सतत लकडा लावला. परंतु या घातपाती कृत्यात लादेनचा हात आहे असा भक्कम पुरावा सादर करा. त्या वाचून आम्ही लादेनला हस्तांतरित करणार नाही. मग युद्ध पेटले तरी पर्वा नाही असा जवाब
अफगाणिस्तानच्या तालिबान शासनाने पाठविला. जगातील अनेक देशांनी पुरावा द्या हाच घोषा लावला. कालांतराने आता सर्वच गोष्टी उघड झाल्या आहेत, तेव्हा स्पष्टीकरणाची आवश्यकता नाही. शेवटच्या ओळीतील चोहीकडे प्रकटलेली ज्वाळा म्हणजे अतिरेकी दहशतवाद्यांविरुद्ध जगातील अनेक देशांनी सुरू केलेली युद्ध सदृश्य कारवाई म्हणता येईल. ही कारवाई म्हणजे तिसऱ्या जागतिक महायुद्धाची नांदीच म्हणावी लागेल. तिसऱ्या महायुद्धाच्या संदर्भात नॉस्ट्रॅडॅमसने रचलेल्या सुमारे 270 चतुष्पदींमध्ये तपशिलाने लिहिले आहे. नॉस्ट्रॅडॅमस प्रमाणेच जगातील अनेक नामवंत ज्योतिषांनी देखील वृश्चिक आणि तुळ लग्नाच्या प्रभावाखाली असणाऱ्या देशांबद्दल विशेषत्वाने लिहिले आहे. त्याने 400 वर्षापूर्वी लिहिलेला आणि आता प्रत्यक्षात येत चाललेला हा तपशील अक्षरशः चक्रावून टाकणारा आहे. दोन बलाढ्य मित्र, तिसरा रक्तपिपासू. 25 वर्षे किंवा त्याहून अधिक काळ चालणारे हे तिसरे महायुद्ध आतापर्यंत अनुभवलेल्या युद्धांपेक्षा कितीतरी अधिक विनाशकारी स्वरूपाचे असेल. शस्त्रास्त्रांच्या बाबतीत कोणताही विधिनिषेध बाळगला जाणार नाही. अण्वस्त्रे, रासायनिक अस्त्रे, जैविक अस्त्रे या सर्वांचा उपयोग मुक्त हस्ताने केला जाईल. मात्र दीर्घकाळ रेंगाळणारे हे युद्ध तसे सलग लढले जाणार नाही. लहान मोठे हप्ते असतील असे नॉस्ट्रॅडॅमसने नमूद केले आहे. या सर्व युद्धाचे मूळ मध्य पूर्वेतील देश आणि पूर्वेकडील महान प्राचीन देश म्हणजे चीन या दोन अतिभिन्न संस्कृती असणाऱ्या देशांची महत्त्वाकांक्षी आणि अभद्र युती असेल, असे मत त्याने व्यक्त केले आहे. 20व्या शतकाच्या अखेरीस या युद्धाचे पडघम वाजू लागतील असे त्याने गुरु आणि शनीच्या भ्रमण स्थानावरून सूचित केले आहे. या पहिल्या हप्त्यात अण्वस्त्रांचा उपयोग फारच मर्यादित प्रमाणात केला जाईल. मध्य पूर्व ते चीन आणि युरोपचा काही भूभाग या क्षेत्रात युद्ध सुरू होईल. हे युद्ध सुरू होण्यापूर्वी रशियात पुन्हा एकदा क्रांती घडून येईल असे या सर्वांचे वर्णन करणारी नॉस्ट्रॅडॅमसची 6व्या शतकातील 10वी चतुष्पदी खूप काही सांगून जाते. धर्मसंकल्पनेचा गोंधळ आणि धर्मांधतेचा अतिरेक आणि दहशतवादाचा उदय, सत्यतेतील भेद समजण्याची पात्रता नष्ट होईल. सुजन दुर्जन दोघेही अतिरेकी होऊन विध्वंस करतील. आगीचे डोंब उसळतील. रक्ताचा सडा, तीव्र दुष्काळ, सर्वत्र अन्नपाण्याची टंचाई, भयानक रोगराई, व्याकुळतेचे साम्राज्य. नॉस्ट्रॅडॅमसने सांगितलेल्या ग्रहभ्रमण स्थितीनुसार 20व्या शतकाच्या अखेरीस पेटलेले आखाती युद्ध 1992 ते 1993 या तिसऱ्या महायुद्धाचा पहिला हप्ता ठरतो. इराकचा सर्वेसर्वा कर्नल सद्दाम हुसेन याने बऱ्याच कुरबुरीनंतर कशाचीही तमा न बाळगता कुवेतवर चढाई केली. कुवेतचे पाठीराखे अमेरिका आणि ग्रेट ब्रिटन लागलीच धावून गेले. त्यांनी इराक विरुद्ध युद्ध पुकारले. विमानातून बॉम्ब हल्ले आणि क्षेपणास्त्रे यांचा मारा करून इराकचा फार मोठा भूप्रदेश बेचिराख करून टाकला. कुवेतची मुक्तता करताना सद्दाम हुसेनला नष्ट करण्यासाठी अमेरिकेने जंग पछाडले, पण सद्दाम अद्याप त्यांच्या हाती लागला नाही. त्याच्याजवळ रासायनिक आणि जैविक अस्त्रे निर्माण करण्याची यंत्रणा
गुप्तपणे कार्यरत असावी असा अमेरिका, ग्रेट ब्रिटन यांचा फार पूर्वीपासून संशय आहे. परंतु अद्याप त्याबाबत काही मागमूस लागू शकलेला नाही. सद्दामवर अनेक निर्बंध लादण्यात आले. साहजिकच इराकमध्ये सर्वत्र भीषण दुष्काळ, अन्नान्न परिस्थिती, रोगराई आणि पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई असे दृश्य सर्वत्र दिसून येते. हीच सारी परिस्थिती वरील चतुष्पदीत वर्णन केलेली आहे. रशियन संघराज्याचे विघटन, कम्युनिझमची पिछेहाट आणि त्यानंतर घडून आलेले सत्तापालट सर्वांनाच ठाऊक आहेत. विघटनानंतर पूर्वी संघराज्यात असलेल्या चेचेन्यासारख्या अनेक छोट्या मोठ्या राज्यांमध्ये सतत संघर्ष सुरू आहेत. ते याच महायुद्धाकडे अंगुली निर्देश करतात. नास्तादेमसच्या दुसऱ्या शतकातील 89वी चतुष्पदी लक्ष वेधून घेते. एक दिवस ते दोन महान नेते परस्परांचे मित्र बनतील. त्यांची संयुक्त शक्ती फारच मोठी शक्ती बनेल. नव्या देशाचे सामर्थ्य पराकोटीला जाऊन पोहोचेल. साहजिकच तिसरा ख्रिस्तविरोधी रक्ताचा अत्यंत तहानेला होईल. यातील दोन महान नेते अमेरिका आणि रशिया, त्यांची संयुक्त शक्ती जबरदस्त असेल. तिसऱ्या ओळीतील नवा देश म्हणजे अमेरिका. ला तेरे फुए हा शब्दप्रयोग नास्तादेमसने अनेक ठिकाणी अमेरिकेला उद्देशून केला आहे. पहिले दोन ख्रिस्तविरोधी म्हणजे नेपोलियन आणि ॲडॉल्फ हिटलर हे जाणकारांना ठाऊकच आहे. आता तिसरा ख्रिस्तविरोधक कोण असेल? ओसामा बिन लादेन की अन्य कुणी? प्रकरण 26 येथे समाप्त. नास्तादेमसची भविष्यवाणी डॉक्टर सुरेशचंद्र नाडकर्णी.